शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्या मार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालवणारे 77 ऑटो रिक्षा जप्त करून कारवाई करण्यात आली। माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या संयुक्त मोहीम दरम्यान शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली। सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र उगवेकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शेख इक्बाल, 24 अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथून मोटार वाहन निरीक्षक श्री संदीप तुर्कने, श्री राजकुमार मोमरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेडके, गजानन हरणे, नितीन खरात, दिनेश एकडे व श्रीमती मनीषा पांचाळ यांनी बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन चौक, गांधी चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये विविध नियमांचे उल्लंघन करणारे 77 ऑटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून त्यापैकी 60 दंडात्मक कारवाई करून 90,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 17 ऑटो शहर वाहतूक शाखा कार्यालय येथे डिटेन करण्यात आले आहे। संबंधित ऑटो चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमासंबंधी समुपदेशन मार्गदर्शन केले। तरी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की ऑटो रिक्षा चालक यांनी रिक्षा चालवताना ऑटो स्टँडचा वापर करावा, रस्त्यावर ऑटो उभे करू नये, वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, तसेच ऑटो चालवताना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, गणवेश परिधान करावे, क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडिंग दंड ठेवू नये असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।